गाईज वेलकम टू ब्लॉग. स्वागत आहे तुमच्या माझ्या ब्लॉगमध्ये. माझं नाव आहे सारंग भोई. सर्वांना गुड मॉर्निंग भिवंडी. आज आहे मंगळवार. स्टार्टपासून ब्लॉग डेलीचे येतील. आता करेक्ट वाटलं 8:30 जिमला झाला आहे उशीर. चालू मी जिमला. बघू शकता किती उशीर टाईम झालेला आहे. ऊन पण आलेला आहे. सो हे गाईज आजचं वर्कआउट आहे बायसेप डे. आज मी मारणार आहे बायसेप डे वर्कआउट नेहमीप्रमाणे. आणि आता सुरुवात करतो आहे मी बायसेप वर्कआउटला. मी मागवले इलेक्ट्रिक पावडर. ही जिममध्ये खूप नक्की प्याने तुम्हाला ताकद एनर्जी सर्व येईल. आजचा वर्कआउट सेट कंप्लीट झाला आणि आज होता बायसेप डे. मला कॉल केला मम्मीने का काहीतरी सामान आणायचं पटेल मार्टला. आता मी चालू पटेल मार्टला सामान घ्यायला. पण त्याच्या अगोदर मला जायला लागेल इस्त्रीच्या दुकानामध्ये. कपडे दिले इस्त्रीला ते घ्यायचे आहेत. कारण की इस्त्रीचे कपडे इस्त्री दुकान बंद झालं तर प्रॉब्लेम होऊन जाईल. चला आपण जाऊया आपल्या मार्गाला. गाडी काढली, ॲक्सेसरी काढली. इस्त्रीचे कपडे घेतलेत आता. आता मी आलो पटेल मार्टला. काहीतरी सामान घ्यायचं त्या निमित्ताने मला यायला लागलं इथे. तसं पण आपण येतो कधी कधी नेहमीप्रमाणे. आतमध्ये इंटरव्ह्यू बघू शकता किती भरलेलं आहे सामान. चांगल्या गोष्टी इथे अवेलेबल पण आहेत. तुम्ही पण या. मला फक्त तर कात्या घ्यायचं आहे. बघायला लागेल कुठे कात्या आहे. सामान घेतलेलं आहे. एवढं सामान घेतलेलं आहे. आता पे करायला चाललं सामान. आता पुढे गर्दी आहे. इकडे बघू काय नवीन आलं आहे. तेच सर्व आहे. खूप चांगला सामान भरलेला आहे इथे अवेलेबल. पण तुम्ही नक्की विजिट करा भावांना. तर फक्त माझं एवढं सामान घेतलेलं. बघू याचं बिल किती होतं. म्हणलं थोडं सुकवेन तर कस्टमरच आले सगळे. मोबाईल नंबर किती आले. 135. आता मी लावत आहे चेहऱ्याला बेसन. जेणेकरून आपल्या चेहऱ्यामध्ये ग्लो येईल. चेहरा स्मार्ट राहील आणि सर्व डाग निघून जातील. चेहऱ्याला फ्रेश वाटेल चेहरा. तर कसं लावायचं हे तर दाखवतो तुम्हाला. चला अशाप्रमाणे तुम्ही बेसन घ्या आणि चेहऱ्याला नक्की लावा. तर थोडं पाणी टाकायचं. जेणेकरून पूर्ण नाही घाती असं नॉर्मल कारवायचं. लगेच पूर्ण असं यायला पाहिजे तो गाढ. सो पूर्ण काय करायचं. जास्त पाणी टाकलं ना तर पूर्ण ते हे होऊन जाईल, लिक्विड होऊन जाईल. असं हलकं पाणी टाकायचं एकदम. नाही याच्यामध्ये थोडं ॲड करायचं दूध कॉफी वगैरे. जेणेकरून चेहऱ्याला अजून ग्लो येईल. चेहरा तुमचा फ्रेश राहील. कारण की दर हप्त्यानुसार करायचं. दर 2-3 दिवसांनी करायचं आहे. याने चेहरा फ्रेश राहतो. नॅचरल पावडर नॅचरल गोष्ट ही खूप चांगली आहे. तर मी नक्की लावतो चेहऱ्याला. काही लोक पूर्ण पाणी टाकते. मला थोडं ना. आता पाणी घ्यायचं ना असं एक हलका पाणी घ्यायचं. एक तुम्ही गुलाब जेल पण टाकू शकता. पण आता माझ्याकडे अवेलेबल नाही आहे. असं पूर्ण असं होऊन जाईल. एवढं टाकलं की थोडं दूध टाकायचं, कॉफी टाकायची. हा चेहरा एकदम चांगला ग्लो येतो. तुम्हाला मी दाखवतो लावताना कसं लावायचा. स्टेप बाय स्टेप असं लावायची.
थोडं अजून पावडर त्याप्रमाणे दूध घ्यायचं असं टाकायचं पूर्ण. चला फेशियल असं लावायचं. चेहऱ्याला खाली वगैरे येते पूर्णपणे लावायचं जेणेकरून आपल्या पूर्ण भागाला मग कर्तव्य दिसल. तोपर्यंत लावायचंच राहायचं. पूर्णपणे पॅक करून घ्यायचा डोळ्यापासून तर एक बाजू सोडू नका. याला असं स्क्रब करायचं. नंतरला त्याचा रिझल्ट करेक्ट असतो. खूप चांगला भेटतो रिझल्ट. ही खूप नॅचरल गोष्ट आहे. तुम्ही जे क्रीम बीम लावतात हे फ्रॉड असतात. हे आयुर्वेदिकनुसार आहे. कारण की आयुर्वेदिकचं हे औषध आहे. मी यूट्यूबवरती बघतो सोशल मीडिया वगैरे आयुर्वेदिकचे भाषे बनवतात ते, जेणेकरून आपल्या चेहऱ्याला ग्लो येणे फ्रेश राहणे हे खूप करण्याची गरज आहे. तर कसं झालं बघा माझ्या चेहऱ्यानं. आता नंतर कसं वाटेल तुम्हाला बघायला. चला तर मी एंड करतो. आपण फ्रेश होऊन भेटू. याला असं पूर्ण गेटअपवर जिथे तिथे डार्क सर्कल आहेत ना तुम्ही तिकडे इकडे लावा. डार्क वगैरे डोक्यापासून तर. आणि 5 मिनिट थोडा 5 मिनटात सुकवा कडक होऊन दे पूर्ण. ताव तुम्ही चेहऱ्याला धुवा. नंतर असं जर धुतलं तर काहीच फायदा नाही. असं पूर्णप्रमाणे चेहरा एकदम सुकलेला आणि व्यवस्थित झालेला आहे. आता मी चालू वॉश करा. त्याच्या अगोदर तुम्हाला दाखवतो काय रिझल्ट झालेला आहे. एक नंबर असेल रिझल्ट. चला जाऊया. 1 2 3. आता रेडी झाल्यानं मस्त की लावलं होतं. बेसन पूर्णपणे चांगला ग्लो आला आहे बेसनचा आणि चांगला फ्रेश झाला आहे चेहरा. डार्क सर्कल सर्व निघून गेले तुम्ही बघू शकता. कारण की लाईट बंद आहे म्हणून. आता बघू शकता कसा झालेला आहे एकदम फ्रेश चेहरा. तुम्ही इकडे पण बघू शकता पूर्णपणे डाग निघून गेले. तर फ्रेश वाटतो चेहरा आता. व्हिडिओ झाला मस्त की शर्ट घाला ब्लॅक पेन नेहमीप्रमाणे. आपण घेऊ बुद्धांचं दर्शन. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. माझी जिमची चेनची बॅग तुटले. चेनीची बॅग तुटले. ते चालू मी रिपेअरिंग करायला मार्केटमध्ये. चला जाऊया. आता ऊन कमी झालेलं खूप कमी झालेलं आहे. नॅचरली ऊन कमी झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता खूप कमी झालेलं आहे तापमान. माझी न्यू बूटं बघा कशी आहेत. डेली घालत जाईल. आता पहिले बॅग घेतो लगेच. चला आपले ॲक्सेस परी बघा कशी एक चमकते उन्हामध्ये. झकास. बंकू भाई अच्छा चलता हूँ दुआ में याद रखना. मेरे जिगरी पे सुहाने याद रखना. दिल की तस्वीरों को दुआ में याद रखना. रस्ता खाली आहे. मी मार्केटमध्ये बॅग बनवायला चेन 332वरती आलो. 332 ते साईडला ही बघा आपल्या ॲक्सेस परी कुठं उभी आहे या साईडला नाही. या 332 मार्केट येते. ते बॅगी वगैरे भेटेल. तुम्ही पण नक्की या. पूर्ण एरिया आहे मार्केटमधली. 332 वगैरे बनवले. चेन व्यवस्थित केले. दोन्ही बॅगींची चेन तुटली झाली. चला जाऊया आपल्या घरी. चिकन चिल्ली राईस आजचा डिनर हा आहे आमचा बेस्ट डिनर.
चिकन चिल्ली राईस. तर मी आलो खजूर ज्यूस प्यायला. आता शाही गुलाब पितो मी. मी आलो घड्याळचे सेल चेंज करायला. काका घड्याळचे सेल चेंज करा ना. मधल्यामध्ये थांबतो तो. सेल 80 रुपये सामान आहे, गॅरंटी लिहून तारीख सकाळ. 30 रुपये 10 रुपयाचं नाही का 40 वाली आहे. द्यायचं का? स्वस्त आणि मस्त म्हणजे 40 कमीत कमी. 22 30 40. ठीक आहे. आता मी आलो इकडे ज्यूस सेंटरच्या समोर आलेलं आहे घड्याळ बनवायला, कारण की माझ्या घड्याळची सेल खूप कमी झाली. आता काय बिघडले होते का? थँक्यू. आता आलो मी घरी. सर्व कामाविमा झाल्या. नवीन वॉचचा सेल पण लावलं वॉचला, कारण की वॉच बिघडलं होतं ते पण झालं. आणि मी माझी सेल्फी स्टिक पण घेतली. शूटला गेलो मी 2-3 दिवस पूर्ण मी शूट पण करतो आहे. जर कोणाला प्री वेडिंग किंवा कोणाला कार्डची व्हिडिओ किंवा व्हिडिओ बनवतो आहे असं कोणाला मला कॉन्टॅक्ट करा. मी खाली तुम्हाला नंबर देईल, कारण की मी पत्रिकाची व्हिडिओ बनवतो, कार्ड्स वगैरे याची त्याची व्हिडिओ बनवतो. ते समजा एक प्रकारची व्हिडिओ बनवतो. तर कोणाला नक्की पाहिजे असेल माझा अकाउंट तुम्हाला सांगाल, तुम्हाला वेळेवर मी याच्यावर तुम्हाला व्हिडिओ शूट करून द्यायचा आहे. पूर्ण याच्याने व्हिडिओ काढली ती पत्रिकाची. ताईचं लग्न होतं त्यानिमित्ताने मला शूट करायला लागला. मग 2 दिवस काय ब्लॉग आला नाही, कारण की व्हिडिओ शूट करत बसलो होतो मी. मला माहिती आणून दाखवतो. पूर्णपणे पोरं जमले क्रिकेट खेळायला. आता सेल्फी स्टिक घेतलेली आहे मी आणि चाललो मैदानामध्ये व्हिडिओ शूट करायला. ही बघा कशी ट्रायंगलने फिरते अशी. आणि आता आपला थोडा वेळ थांबव, खूप पुढे दाखवतो. तिकडं पुढं क्रिकेट चालू आहे यांचा. पूर्णपणे तुम्हाला दाखवतो शूट. ही सेल्फी स्टिकची बातच आलं की भावांनो, ही सर्व ते क्रिकेट खेळते आणि इकडं क्रिकेट चालू आहे. आपण पण क्रिकेट खेळतो, मला काय जमत नव्हतं क्रिकेट. काय पण बोला, जर हातामध्ये घड्याळ असेल तर माणसाची पर्सनॅलिटी दिसून येते. घड्याळीशिवाय हात शोभत नाही. आणि कुठं नक्की आता तुम्ही नक्की विजिट करा. इथं खूप चांगल्या प्रकारचे घड्याळ भेटते. प्रतिभा वॉच मोबाईल शॉपच्या समोरच आहे. तुम्हाला जर माहिती असेल मी कुठं आलो आहे. आता करंट वाजले. आता मी चाललो बाहेर, कारण की मी होतो आराम केला थोडा वेळ, फ्रेश झालो होता आणि चाललो बाहेर. गाईच मी आलो इथे वडापाव खायला. मी आलो इथे वडापाव खायला. तो कसा लागतो ते काय. आता मी आलो नाश्ता वगैरे करून सर्व झालेलं आहे. आणि आता वाटलं करेक्ट 10:30. या नेहमीप्रमाणे लवकर येतो, कारण की असं करून मी बाहेर कुठे फिरत नाही. चला चाललो तर घरामध्ये. परफेक्ट वाजायला 10:30 वाजून गेलेले आहेत. जर आजचा ब्लॉग कोणाला नक्की आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटू या ब्लॉगमध्ये. चला गाईज, बाय.